तीन पक्षांच्या बरोबर लग्न झाल्यात, अजून विकास जन्माली ना. सत्यजित आबा सरोडकर हे नाव नौका आहे, आमच्याकडे हे नाव चालत नाही. सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनकटात ताकद आहे. कुठल्याही नेत्याचं कुठल्या पुढाऱ्याच्या जीवावर कोण शेतकरी राहत नाही. तर मानेसाहेबांनी पुस्तक छापलंय 8,000 कोटी, त्यातलं कुठलं काम झालं नाही हे दाखवावं, आम्ही चॅलेंज देतो त्यांना. तर राजू शेट्टींच्या बाजूने काय कल राहणार नाही, त्यावेळेचा कल हा सत्यजित पाटील सरोडकरांच्या बाबतीतच राहील. मला वाटतं विद्यमान खासदारी प्रसिद्धीला कमी पडल्यात. काम एवढं केल्यात की 50 वर्षात झालं नाही तेवढं काम या 10 वर्षात झालं. महापुराच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांचे इथं अक्षरशः 8 दिवस त्यांनी तळ मांडून होते. त्यामुळे ही निवडणूक गल्ली बोळातली नाही. दिल्लीचं नेतृत्व कोण करतोय? आपणाला 2030 साली महासत्ता व्हायचा आहे. नरेंद्र मोदी 10 वर्ष मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान 400 पंतप्रधान आहेत, 400 रुपये 400. स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. दर्शको नमस्कार, के न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. मी आत्ता माझ्या मागे जर का बघितलं तर कुरुंदवाड नगर परिषद या चौकामध्ये मी आता उभा आहे. तसं बघायला गेलं तर आगामी लोकसभा निवडणूक आणि या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती आता आपण ग्राउंड रिपोर्ट करतोय. लोकांच्या मनामध्ये काय आहे, आता आपण जर का इथं बघितलं तर कुरुंदवाडमधील हे सगळे जे काही गट नेते आहेत, नेते मंडळी आहेत, इथले स्थानिक नागरिक आहेत, यांच्या समवेत आपण इथं उभारलेलो आहे. साहेब नमस्कार. नमस्कार. एकंदरीत जर का बघायला गेलं तर ही लोकसभा निवडणूक, या लोकसभा निवडणुकीमध्ये कुरुंदवाडचा कल कुणाला? या आजच्या या 2024च्या निवडणुकीमध्ये जर विचार केला तर कुरुंदवाडमध्ये मागच्या वेळीसुद्धा ज्या इलेक्शनमध्ये आमचे विद्यमान खासदार धैर्शील महाराज जे लीड पडले, आणि आता ह्यावेळीसुद्धा धैर्शील दादांनाच मोठ्या प्रमाणात मतदान कुरुंदवाडमधून होणार आहे. निवडणूक म्हटली की मागच्या वेळची निवडणूक जर का बघितली तर त्यावेळची असणारी सगळी समीकरणं आणि ह्या वर्षीची निवडणूक बदललेली समीकरणं एकंदरीत बघायला गेलं तर 4 उमेदवार तोलामोलाचे आता समोर आहेत. कसं होईल? 4 उमेदवार असले तरी आपलं आज जर बघितलं तर मोदी साहेबांचे जे भाजपच्या अनुषंगानं जे त्यांच्या ज्या असणारा ह्या कुरुंदवाडमधील जनतेचा पाठिंबा आणि धैर्शील महाराजांच्या कामाची जर कुरुंदवाडचा जर बघितला आजपर्यंतचा जर त्यांचा निधी बघितला तर त्याचा आकडेवारी जर बोलली आजपर्यंतच्या इतिहासात कधीही एवढा निधी कुरुंदवाडला आला नव्हता. जर कोट्याचे जे आकडे आहेत ते आजपर्यंतच्या म्हणजे लोकसभेच्या इलेक्शनला एवढा कधीच निधी येत नाही, एवढा दादानी कुरुंदवाडला निधी दिलेला आहे. आणि त्या अनुषंगानं कुरुंदवाडच्या नागरिकांचा जनतेचा हा त्यांनाच पाठिंबा राहणार आणि ते या गावातून लीड येणार. तुमचं काय मत? कोणत्याही प्रकारचा निधी या ठिकाणी आलेला नाही. फक्त कागदी घोडे नाचवण्याचं मागच्या 5 वर्षात काम झालेलं आहे. विद्यमान खासदारांनी त्यांच्या स्वतःच्या राहत्या गावातला रस्ता करता आला नाही आणि हिने 8,200 कोटी फंड आणले म्हणून बाता मारतायत. 50 खोके एकदम ओके अशा प्रकारचे खासदार आहेत आणि निश्चित रूपाने जनता यांना यावेळी जागा दाखवून देईल. महागाई गगनाला भिडलेली आहे, शेतकऱ्यांचं जगणं मुश्किल झालेलं आहे, सगळ्या गोष्टींवर GST लावण्यात आलेला आहे आणि यामुळे जनता ही त्रस्त झालेली आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाला सुद्धा भाव नाही. 400 पार होणार का नाही? 400 पार अजिबात होणार नाही, 150 पार सुद्धा या ठिकाणी होणार नाही. पण एकूण एक सुप्त लाट आहे मोदी साहेबांची की जी भारतामध्ये नेतृत्व कोण करतो या विषयाची निवडणूक आहे. गल्लीबोळातली ही कामं झाली नाही, ती कामं झाली नाहीत असं नाही. आता जर पुस्तक वाचला असलेला तर मानेसाहेबांनी पुस्तक छापलंय 8,000 कोटी, त्यातलं कुठलं काम झालं नाही हे दाखवावं, आम्ही चॅलेंज देतो त्यांना. काय सांगितले पुस्तकात? पुस्तकामध्ये वाचला आहे तुम्ही काय काय कामं केल्यात. 8,000 कोटीची जी कामं केल्यात, फोटोसकट कुठल्या ठिकाणी कुठलं काम केलं आहे. मला वाटतं विद्यमान खासदारी प्रसिद्धीला कमी पडल्यात. काम एवढं केल्यात की 50 वर्षात झालं नाही तेवढं काम या 10 वर्षात झालं. आणि त्यामुळं घराचं देखील साधा आपण काम करत असणार, घराचं नेतृत्व कोण करतोय हे बघत असतो. त्यामुळे ही निवडणूक गल्ली बोळातली नाही. दिल्लीचं नेतृत्व कोण करतोय? आपणाला 2030 साली महासत्ता व्हायचा आहे. पुस्तकाचं सांगायचं म्हटलं तर त्याने आता जो धनुष्यबाण घेतला आहे तो शिवसेना पक्षाचं नाव घेतलं आहे ते सुद्धा चोरून घेतलेलं आहे. निवडणूक आयोगाला आणि विधानसभेच्या अध्यक्षांना दडपशाहीला ED CBI आणि सगळ्या शासनाच्या यंत्रणेचा गैरवापर करून या आमचा शिवसेना आणि धनुष्यबाण त्यांच्याकडे दिसतोय तो त्यासाठीच आहे. आणि आमच्या मतदारांनी फिक्स ठरवलेलं आहे की कुठल्याही परिस्थितीत आम्ही ते धनुष्यबाण आणि ते नाव जे शिवसेना नाव पक्ष आहे ते मोदीला नेऊन गुजरातमध्ये नेऊन देण्यात आलेला आहे. शिवसेना खरं प्रादेशिक पक्ष आहे आणि ते गुजरातमध्ये न्यायचा आणि त्यांना द्यायचा. उद्योगधंदे तर महाराष्ट्रातले सगळे पळवलेच, पण आमचं चिन्ह आणि आमचं
पक्ष हे सुद्धा गुजरातवाल्यांना नेऊन द्यायचं आहे. आणि ही जनता यावेळेला खऱ्या अर्थानं न्याय करणार आहे आणि जनता ठरवणार आहे की धनुष्यबाण कोणाचा आहे आणि पक्ष कोणाचा आहे. धनुष्यबाण कोणाचा जर सांगायचं झालं तर आज जवळजवळ 6 महिने नाही वर्ष झालं ह्याच्यावर जे विषय चालू आहे त्या पक्षाच्या जे विषय आहेत त्या पक्षाच्या विषयामध्ये जर बघितलं तर उद्धव ठाकरेंनी जो हिंदुत्वाद सोडला आहे आणि तो हिंदुत्वाद जर त्यांनी जर धरला असता, हिंदुत्वाद धरला नसल्यामुळं आज त्यांची ती अवस्था आणि त्यांची गत झाल्या आणि त्यांना घर घर चार चौघडे सवंगडे घेऊन त्यांना चौकात फिरायची पाळी आल्या. आणि त्यामुळं हे जर कुणालाही जर कोणीही बोलू नये कोण गद्दार आहे आणि कोण काय आहे, ज्यांना कळालं त्यांच्या उद्धव ठाकरेंची काय आहे तर अवस्था त्यांची कळाल्या की त्यांनी जे कशामुळे त्यांची सत्ता गेली काय गेली. 2.5 वर्षात त्यांनी कधी कुठल्या रस्त्यावर कुठल्या सभेत आल्या त्यांनी भाषण केल्यात आणि जनतेपुढे समोर आल्यात त्यांनी दाखवून द्यावं आणि सांगावं घरात बसून माझं कुटुंब माझं हे काय कशाचं कुटुंब आपल्या कुटुंबापुरतं ते नाहीत, दुसऱ्या जनतेच्या महाराष्ट्राच्या जनतेसाठी नाहीत. ही त्यांची अवस्था म्हणून त्यांना आज हे भोगावं लागतंय. हातकणंगले लोकसभा मतदारसंघ म्हटलं की इथं गटाचं राजकारण आहे, जातीनिहाय समीकरणं बदलतात आणि ही जातीनिहाय समीकरणं गत निवडणुकीमध्ये आपण बघितले की वंचितचा मोठा फॅक्टर होता आणि तो फॅक्टरमुळे राजू शेट्टींचा पराभव झाला आणि इकडच्या बाजूला धैर्यशील मानेंना त्याचा फायदा झालेला बघितला. यावर्षी जर का बघायला गेले तर गटानिहाय जर का बोलायचं झालं तर यड्रावकर साहेबांच्या गटाचं काय वातावरण आहे? हा प्रश्न अगदी चांगला विचारला आहे तुम्ही, कारण मी यड्रावकर गटाचा कार्यकर्ता आहे आणि आता तुम्ही गट म्हणून म्हटला. यड्रावकर साहेबांनी आम्हाला अगदी सुरुवातीलाच आदेश दिला आहे आणि गटातटाचं राजकारण आम्ही आता इथं काम करत असताना यड्रावकर साहेबांच्या आदेशानुसार एक शिवसेनेचा घटक पक्ष म्हणून मित्रपक्ष म्हणून मी काम करत होतो आणि त्यायोगे आमचे सर्व यड्रावकर गटाचे सर्व कार्यकर्ते आदरणीय धैर्यशील दादांच्या मागं ठामपणे उभे आहेत. महाविकास आघाडीच्या वतीने आम्ही घटकपक्ष शेतकरी कामगार पक्ष म्हणून आम्ही या महाविकास आघाडीमध्ये सामील झालेलो आहोत. आमचे जयंत पाटील सरचिटणीस यांनी आम्हाला आदेश देऊन या सत्यजित पाटील सरडकर आबा यांच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही उभा आहोत आणि त्याप्रमाणे प्रचार चालू आहे. संपूर्ण महागाई, बेरोजगारी, नोकऱ्या देतून आश्वासन दिले, 2 कोटी नोकऱ्याच दिलेल्या नाहीत आणि त्यामुळे प्रचंड नाराजी आहे. आणि ह्या शिरोळ तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित आबा प्रचंड मताने लीड घेतील यात काही शंका नाही. साहेब नमस्कार. नमस्कार. इथं जर का बघायला गेलं तर शिरोळमधले स्थानिक उमेदवार आहेत, काय वातावरण? मग स्थानिक उमेदवाराला डावलून तिकडच्या उमेदवाराला हे की आपल्या स्थानिक उमेदवाराला चान्स? स्थानिक उमेदवार इकडचा आणि आता सत्यजित आबा पाटील हे डोंगर भागातले असा भेदभाव आपण करायचं नाही. कारण केला जातोय आता नाही केला जातो त्याचने एक मला विनंती आहे. गुजरातचे आमचे पंतप्रधान भारताचे प्रामुख्याने राहणारे ते गुजरातचे, उत्तर प्रदेशमध्ये जाऊन तिने निवडून येतात आणि भारताचे पंतप्रधान होतात. मग शाहूवाडीचा आमचा उमेदवार हातकणंगले लोकसभा मतदारसंघात उभा राहून निवडून का येऊ नये हा एक मोठा प्रश्न आहे. मला तर वाटतं राजू शेट्टींच्या बाजूनं काय कल राहणार नाही. त्यावेळेचा कल हा सत्यजित पाटील सरवडकरांच्या बाबतीतच राहील. कारण यापूर्वी बंटी पाटील साहेबांनी कुरुंदवाड शहरासाठी भरीव निधी दिला आहे, त्यातूनही कामे झालेली आहेत आणि महाविकास आघाडी म्हणून बंटी साहेब हे सत्यजित पाटील सरवडकरांच्या पाठीशी आहेत. त्यामुळे सत्यजित पाटील सरवडकरांचा विजय निश्चित आहे. शिरोळ तालुका आता सत्यजित आबांच्या मागं राहील अशा पद्धतीचं मत आहेत, काय सांगाल? आमच्या ह्या खेपेला आत्तापर्यंतच्या ही 4थी इलेक्शन आहे संघटनेची, स्वाभिमानी संघटनेची. ह्या खेपेला देखील शिरोळ तालुक्यामध्ये होता येईल तेवढं जास्त लीड पडणारच आहे आणि आतापर्यंत पडले 30 ते 40 हजारपर्यंतचे लीड पडेल राजू शेट्टी यांना. हो, काय सांगाल? सत्यजित आबा सरवडकर हे नाव नौकं आहे, आमच्याकडे हे नाव चालत नाही. ज्या शाहूवाडी तालुक्यात त्यांचं आहे का त्यांचं कार्यक्षेत्र शाहूवाडी तालुक्यात आहे. आज शिरोळ त्यांना कोण ओळखत नाही आणि आज राजू शेट्टी साहेबांनी सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेचे अफाट काम केलेलं आहे. आज शेतकरी असू देत, व्यापारी वर्ग असू दे, आज शेतीचा पैसा मार्केटमध्ये आल्यानंतरच सगळं मार्केट आलते. त्यामुळे सर्वांनी निर्णय घेतला आहे की राजू शेट्टींना बहुमतानं संसदेत पाठवायचं. सत्यजित सरवडकरांचं इकडे काय करिश्मा चालणार नाही. चळवळ सोडून फक्त शेतकरी आणि ऊसाची चळवळ सोडून दुसरं कुठलंही ह्या व्यतिरिक्त मी सांगतो, आज मार्केटमध्ये मंदी आहे. आज जवळजवळ मला वाटतं 5 वर्षे पूर्णपणे मंदी आहे. आज मार्केट सगळं शांत आहे.
आज जवळजवळ मला वाटतं मागच्या महिन्यात राजू शेट्टी साहेबांनी 522 किलोमीटर पदयात्रा काढून 6,000 कोटी रुपये ह्या मार्केटमध्ये आहेत आणि ह्या मार्केटमध्ये आलेला पैसा सर्वांच्या घरातनं बाहेर शेतकऱ्यांचा पैसा कधी हा घरात राहत नाही, हा मार्केट 12 बलितेदारांच्या पैसे जाऊन पोचतो. त्यामुळे सामान्यांची लोकांची प्रगती ही पैसा शेतकऱ्याचा मार्केटमध्ये आल्यावरच होते. त्यामुळे ह्या प्रश्नाचं सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे, सर्वसामान्य कष्टकरी सर्व जनतेचा विकास ह्यो राजू शेट्टी साहेबांच्यामुळेच होतो. सर्वसामान्यांचा विकास राजू शेट्टी साहेबांच्याकडून होतो, काय सांगा? सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मनकटात ताकद आहे. कुठल्याही नेत्याचं कुठल्या पुढाऱ्याच्या जीवावर कोण शेतकरी राहत नाही. मनकटात ताकद आहे. 3 वेळा महापूर आला, मनकटात ताकद होती. सरकारचा पैसा त्यांनी घेतले नाहीत, मनकटात ताकद असल्यामुळे त्यांनी मिळवले आणि शेतीचं नुकसान आपण त्यांनी स्वतःहून नुकसान झालेलं त्यांनी भरून काढले. आणि मला एक यावेळेला सांगायचं आहे, ही किती पण काय पण केले, सत्यजित आबा पाटील हे निवडून येणार म्हणजे येणार. इथं पोलीस खातं जर असलं त्या पोलीस खात्याची माफी मागून सांगतो, कोण बिटिंग लावणार असलं तर बिटिंग लावू द्या सत्यजित आबा पाटलांच्या बरोबर, ह्यात कुठली शंका नाही. कोही शक ताकद जरी आबाची असली तरी ज्या ग्राउंड लेवलला जे काम करतात राजू शेट्टी, ते सर्वसामान्य शेतकऱ्यांचं सर्वसामान्य व्यापाऱ्यांचं सगळ्यांचं त्यात फायदा आहे. आणि जे राजू शेट्टी काम केले नाही असं मागतात, मागच्या 10 वर्षात बहिरेवाडी कोणद्वाड हा पूल राजू शेट्टींच्याच काळात झाला आणि त्यावेळी जर पूल झाला नसता 2019ला काय परिस्थिती झाली असती हे लोकांनी जर विचार करावा. आणि त्यानंतर बरीचशी कामं राजू शेट्टीने या भागात केलेली आहेत, पण ते जाहिरातबाजी कधी करत नाहीत. त्यामुळं राजू शेट्टी हे 100% निवडून येणार यावेळी. काय सांगाल? आज देशामध्ये आज राजकारणाची पूर्ण गटारंगा झालेली आहे, पूर्ण गटारंगा झाली. आज कोण कुठं उडी मारला आहे, कोण कुठनं चाललं हे काय सर्वसामान्य जनतेला कळण्यात आले. त्यामुळे सामान्य जनतेनं ठरवलं आहे की राजू शेट्टीसारखा स्वच्छ हात स्वच्छ चरित्राचा माणूस या संस्थेत गेला पाहिजे, सर्वांचा निर्धार झालेला आहे. आज महागाईवर कोण बोलायला तयार नाही. आज गॅस 400 रुपयाचा गॅस आज 1200 रुपये झाला आहे. आज देशात फक्त जय श्रीराम म्हणून सर्वत्र जातीवादाचा भाग एक निर्माण झालेला आहे. ह्याला जनता कंटाळलेली आहे आणि ह्या खेपेला ह्यो नक्की देशामध्ये मला वाटते महाराष्ट्रात पूर्ण परिवर्तन होणार आणि जनता नक्की राजू शेट्टींच्यासारखी स्वच्छ चरित्राची माणसं संसदेत पाठवणं ह्यात काय वाद नाही. धैर्यशील मानेदादा एक नंबरला असते. कसं काय? त्यांच्या कामाच्या जेव्हावरती आजपर्यंत केले त्यांनी काम. महापुराच्या काळात एकनाथ शिंदे साहेबांचं इथं अक्षरशः 8 दिवस त्यांनी तळ मांडून होते. एकनाथ शिंदे साहेब, बाकीचे कोणी इथं नेते आलेले नाहीत. एकनाथ शिंदे साहेब अक्षरशः गुरुदत्त कारखान्यावर 5 ते 6 दिवस सगळ्यांची हालत कशी आहे काय आहे, कोल्हापूर जिल्ह्याचं पुराचा रेशो कसा आहे काय आहे, त्यानंतर कर्नाटकातून आलमट्टीतून सोडणारं पाणी, ह्याचं जे आम्हाला कायम आमचा हा शिरोळ तालुका पूरग्रस्त तालुका म्हणून भारतात प्रसिद्ध आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी इथं जातीनं लक्ष घालून आज महापुराचा विषय निघाला म्हणून सांगतो. गेल्या वर्षी महापुरामध्ये शिवसेना आणि भाजप सरकार होतं सत्तेमध्ये. शिवसेना भाजप सरकार सत्तेमध्ये आज जे काही शिवसेनेवाले शिंदे गट असू दे किंवा उद्धव ठाकरे गट असू दे म्हणतात की आम्ही शेतकऱ्यांना मदत केली, 135 रुपये फक्त शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी मदत त्यातली बी थोडी मिळाली नाही मिळाली. ज्यावेळी भाजप सरकार देवेंद्र फडणवीसांनी जी काय मदत दिली ती चांगली होती, परंतु भाजप शिवसेना ज्यावेळी सत्तेवर आली आता त्यांचं बिनसले ह्याला जनता कंटाळलेली आहे. आज जे काय राजकारणी गटारंगा ह्याला जनता कंटाळली आहे. तुम्ही 135 रुपये त्यावेळी दिला, त्यावेळी भाजपची बी सत्ता होते आणि शिवसेना दोघे एकत्र सत्तेत होते, तरी बी शेतकऱ्यांची पिळवणूक झाली. त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी कष्टकरी जनतेला राजू शेट्टींच्याशिवाय पर्याय नाही, ह्या सर्वांनी ठाम निर्णय घेतलेला आहे. मोदींच्या विकासाच्या कामाचा रेशो जर तुम्हाला माहीत आहे, देशातच नव्हे तर देशाच्या पलीकडे देखील आज भारताचं नाव मोठं करण्याचं काम, उज्ज्वल करण्याचं काम मोदी साहेबांनी केले. सभा झाली, काही इम्पॅक्ट होईल का, फरक पडेल का? 100% होणार, 100% होणार. आणि मोदींच्या ज्या योजना आहेत त्या तळागाळापर्यंत आजपर्यंत पोहोचल्या. काँग्रेसच्या काळात होय इचलकरंजीला आहे, पडेल का फरक? 100% पडणार. मोठ्या प्रमाणात लोक स्वयंपूर्तीनं तिथं चाललेत. त्यामुळे मोदींच्या तर कामाचा तर डंका आहेच, त्यात योगींच्या प्रचाराचा आणि थोडा हातभार लागेल. आणि कार्यकर्तृत्वान असलेले आमचे आत्ताचे उमेदवार धैर्यशील मानेदादा यांच्या माध्यमातून विकासाची गंगा तर काम चालूच आहे. आता नुकतंच बघितलं आमच्या इथं लिंगायत समाजा तालुक्याचं हॉलचं काम इथं आमच्या बायपास रोडला चालूच आहे. त्यामुळे 1,50,00,000 लाखाचं काम चालू आहे. ज्यांनी काम केलं नाही म्हणणार त्यांना हे चोख प्रत्युत्तर आहे की
काम न म्हणणाऱ्यांना हे चोख प्रत्युत्तर आहे. योगी आदित्यनाथांचा इफेक्ट होईल असं म्हणतात. जो मुख्यमंत्री आज UP बिहारमधली लोक इचलकरंजी जीवावर जगाल्यात, त्या लोकांनी त्यांनी रोजगार देऊ शकले नाहीत आणि त्यांनी इचलकरंजीत येऊन काय लोकांनी रोजगार देणार आहेत हा मोठा प्रश्न आहे. त्यामुळे योगींचा सभा ही फेल जाणार आहे, त्यांचा काही उपयोग होणार नाही आहे. योगींची लोक येऊन इथं महाराष्ट्रात येऊन राबतात, त्यामुळे काही इफेक्ट होणार नाही. योगींची सभा फेल जाणार आहे. काय वाटते फेल जाणार? नाही, तेच लोक तिथं UP बिहारचे बाकी जे असतील ते लोक बऱ्या प्रमाणात इथं बऱ्याच स्थायिक झाल्या. त्याच लोकांनी आज योगीनं मागणी करून बोलवून घेतात इचलकरंजीमध्ये. आणि त्याचा योगींचा जर आजचा तिथला जर बघितला उत्तर प्रदेशचा त्यांचा कार्याचा हे आढावा, त्यासाठी तर ही सभा इकडे मागून घेतल्या या सर्व आमच्या महायुतीच्या लोकांनी. आता जे आरोप करतायत की कामं काय झाली नाहीत, माझी एक विनंती आहे की माझ्यावर आता तुम्ही सर्वांनी आमचा जो ग्रामीण मार्ग 125 म्हणून जो ग्रामा 125 जो रस्ता आहे त्या रस्त्यासाठी आम्ही तहसीलदारांच्याकडे 2च वेळा गेलो. त्यांनी त्वरित 25 लाखाचा निधी देऊन आज तो सध्या डांबरीकरणाचं काम आता चालू आहे. मशीन आलं आहे तिथं, माझ्यावर सगळेजण यावं सर्वांनी माझी आता चालू आहे. आता डांबरीकरणाचं शेवट कार्पेट आणि सिलकोटचं काम चालू आहे आता. त्यांनी त्वरित तेव्हा माझ्यावर कामं झालेली नाही म्हणतात ते. हां कामं झाली नाही म्हणतात, त्यांनाच उत्तर आहे. त्यांनाच ते उत्तरात घेऊन स्वतः बघा. आज मुस्लिम समाजाचं 2.5 कोटीचं हॉलचं काम चालू आहे. लिंगायत समाजाचं 1.5 कोटीचं हॉलचं काम चालू आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोलायचं असतं. कामं झाले तर मी कोण म्हणतील का? 1,20,00,000 नगरपालिका काम झाला. जागा कुणी तर असू दे, काम चालू आहे. महापुराचं मध्ये दादांनी ज्यावेळी म्हटले महापुरामध्ये नव्हते खरं, जे स्वच्छतेची जी मशीन होती त्या कुरुंदवाडला गरज होती नगरपालिकेला, ती मशीन त्यांनी पुरवली. ज्या नसताना कुरुंदवाडमध्ये उपलब्ध नसताना ती मशीन स्वतःच्या फंडांना आणून देऊन त्याचं काम महापुरामध्ये काम केलं. कोरोना काळात कामगार कोरोना काळात UP बिहारचे कामगार कोरोना काळात आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. UP बिहारचे कामगार अक्षरशः सायकलनं घराकडे जात होते. त्यांच्यासाठी या सरकारनं, मोदी सरकारनं रेल्वेनं त्यांना गावापर्यंत पोहोचवण्याची सुद्धा व्यवस्था केलेली नव्हती. महाविकास आघाडीचं आमचं सरकार होतं. आम्ही रेल्वेला आगाऊ पैसे भरले आणि 2 ते 4 रेल्व्या रात्रीत त्या ठिकाणी सोडून आलं. त्या सगळ्या कामगारांची काळजी त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या लोकांनी घेतलं. आमचं सरकार नसून सुद्धा 400 पार अजिबात होणार नाही. 150च्या आतच. 405 तर होणारच नाही. 400 पार नाही, 405 होणार. 400च्या पुढं 400च्या पुढं मोजा असं होणार. 400 पार अजिबात होणार नाही. सर्वसामान्य जनतेचा होणार नाही. इचलकरंजीला पाणी फक्त अगदी बरोबर आहे. देऊ द्यात जगाला किंवा आपल्या हातकले मतदारसंघाला पाणी, शुद्ध पाणी, चांगलं पाणी मिळावं. भावी पिढी आमची चांगली व्हावी, निरोगी आणि दीर्घायुष्य जगावे. मला एक सांगायचं आहे यावेळेला, कुरुंदवाडला 8 ते 10 वर्षापूर्वी आमचे आमदार उल्हासदादा पाटील यांनी जे निधी मंजूर केला 14 कोटी, त्या 14 कोटीने हिनं वाटोळे केलं आणि कुरुंदवाडच्या नागरिकांना अजून पाणी दूषित प्यायला मिळतंय. ह्या लोकांनी कुठलं लक्ष दिलं नाहीत आणि उठलं सोडून सांगता इचलकरंजीला पाणी पुरवठा पाणी देतो आणि कुरुंदवाडची जनता मरू दे. कुरुंदवाडची जनता एवढी शुद्ध आहे. कुरुंदवाडमधनं पाणी इचलकरंजीला पाजवायचं काम कुरुंदवाडच्या जनतेने केलेलं, कुठला आमदार खासदार नेत्याने कोण केलेलं नाही. कुरुंदवाडकरांनी इचलकरंजीला पाणी देण्याचं काम, महत्त्वाचं काम, त्यामध्ये मी प्रमुख आहे. बाकीचे शेतकरीसुद्धा आहेत तिथे. आम्ही साक्षीला आहे की कृष्णा पाईपलाईन ज्या आमच्या रानात, स्वतःच्या रानातनं देऊन आम्ही कृष्णेचं पाणी डायरेक्ट इचलकरंजीला दिलेलं आहे. काय कुरुंदवाडसुद्धा पाणी पाजतंय. कुरुंदवाडकरांचा फार मोठा वाटा पाण्याचा आहे आणि बाकीच्यांनी पाणीला विरोध केले पण कुरुंदवाडकरांनी विरोध केले नाही. इचलकरंजीला पाणी आता साहेब म्हणतात की राजू शेट्टी साहेबच देतील. नाही, तो पुढचा भाग आहे. तो सध्याचा भाग जो आहे पाणी पुरवठा अजून पाण्याचा पुढचा भाग आहे तो देतील नाही देतील, तो भाग वेगळा आहे. आत्ता आमच्या मित्रांनी सांगितले की कुरुंदवाडला पाणी पुरवठ्याची योजना गेली 14 वर्षे झाली. पाण्याची योजना 14 कोटी रुपये मंजूर झालते, कारण आज तागायतपर्यंत पूर्ण झाले नाही. जो ठेकेदार ठेका घेतलेला होता तो कोर्टात गेलेला आहे. त्यामुळे ही पाणी योजना रखडलेली आहे. ती योजना बारगळली. आत्ता चालूच्या आमदारांनी नवीन योजना 17 कोटीची आणले. का उपयोग आहे? 49 कोटी आणले म्हणून सांगतात. काय काम कुठं चालू आहे? नुसता कागदोपत्री आहे. काय योजना अजिबात नाही चुकीची पाणी पुरवठ्याच्या संदर्भात चुकीची माहिती सांगायला आल्यात. कारण
ती योजना आता पूर्णपणे 14 कोटीची स्कीम पूर्ण या सगळ्या नगरसेवकांच्यामुळं बारगळली. या जनतेला पूर्ण सगळं माहिती आहे. 4 दिवसातनं एकदा 1 किलोमीटरवर नदी आहे कुरुंदवाडपासून. 4 दिवसातनं एकदा पाणी गावाला मिळतंय. ह्याच्या एवढं दुःख, ह्याच्या एवढं दुर्दैव काही नाही आहे. उबाटा गट जे बोलतात की नगरसेवकांनी जे स्कीम बारगवली ते नगरसेवक आता कुणाकडे आहेत ते त्यांनीच सांगावेत. कुणाकडे आहेत? उबाटा गटाकडे आहेत आणि महायुतीकडे आहेत. स्थानिक प्रश्न कुरुंदवाड इथं पाणी प्रश्नावर मी सांगतो, ज्यावेळी राजू शेट्टी साहेब खासदार होतील, राजू शेट्टी साहेब खासदार त्या कुरुंदवाडला पाणी आता हे लोकसभेची निवडणूक चालू आहे. लोकसभेच्या देशाचे जिल्ह्याचे प्रश्न विचारला की कुरुंदवाडच्या पाणी पुरवठ्याबद्दल कशाला विचारलाय तुम्ही? जिल्ह्याचे विषय घ्या. तर आपण कुरुंदवाडमध्ये तर स्थानिक प्रश्नांच्या वरतीच निवडणूक जिंकणार. तर ऐका लोकसभेची निवडणूक आहे. मुख्यमंत्री होते, त्यांनी काय काम केले ते सांगावं म्हणा. नरेंद्र मोदी 10 वर्ष मुख्यमंत्री आहेत, पंतप्रधान पंतप्रधान आहेत. 400 रुपयाचा गॅस 1200 रुपये नेलेत. 1500 रुपयाचे पेट्रोल 100 रुपये नेलेत. 500 रुपयाची खताची गुन्हे 2000 रुपये केल्यात. 3 पक्षांच्या बरोबर लग्न झाल्यात, अजून विकास जन्माली ना. विकास कामं सांगायला नाही त्यांच्याकडे. विकास कामं सांगायला नाही. म्हणताना श्रीरामाचा मुद्दा पार म्हणायचं आणि एक खासदार घ्यायचं. तर आपण कुरुंदवाड गावामध्ये आहे. कुरुंदवाड गावामध्ये आता जर का बघितलं तर वातावरण तापलेलं आहे. आणि लोकांच्या प्रतिक्रिया स्थानिक कुरुंदवाड गावामध्ये आहे. या नगरपालिका क्षेत्रामध्ये आपण ही चर्चा केलेली आहे. लोकांची मतं जाणून घेतलेली आहेत. आता बघितलं तर वातावरण पूर्ण तापलेलं आहे आणि या तापलेल्या वातावरणामध्ये आता आपण हा रिपोर्ट थांबवणं आवश्यक आहे. KK न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन वैभव पाटील सह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.